तर आता आपली ऋषीच्या भाजीची तयारी चालू आहे. आई काय काय भाजीमध्ये कोणकोणती भाजी असते? भाजी पालक, पडवल, भेंडा, भोपळा, गवार, दुसरा काय काय नाही, वांग. आम्ही इकडे आईला मदत करते. तर आपण आता आत्मी जाऊया तिकडे. ऋषीच्या उपवासाची भाजी. ऋषीच्या उपवासाची भाजी ही बघा. आणि आत्मी जाऊया तिकडे. ताई आणि स्नेहल त्या दोघी नैवेद्याची तयारी करतात. झाली तयारी? हो, चालू आहे. चालू आहे. बासुंदी. गिफ्टची बासुंदी बनवतो आपण. कोणती? गिफ्टची बासुंदी. स्नेहलला पण मुंबईच्या गणपती बाप्पाची आठवण येते. तिचा पहिलाच वर्ष असेल की ती मुंबईचा गणपती बाप्पा म्हणजे सोडून नाही म्हणजे मुंबईचा गणपती बाप्पा नाही तिला मिळाले पहिल्याच वर्षी. पण आम्ही आज दुपारी निघालात मुंबईला जायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आणि मी जातोय पाया पडायला. आणि आपल्या घरात पप्पा पाया पडून आलेत. नाश्ता बसले. आई ताई आणि लाईट गेले आज. आणि इकडे तिघींनी नाश्ता केलाय. काय नाश्ता आज? भेळ नाश्त्याला. तर देऊन पाया पडून येऊया, मग भेळ खाऊया. आज पण चांगला मस्त ऊन पडलाय. आणि इकडे आपला रायनो आहे. इकडे आपल्या काकांची गाडी आहे सँट्रो. आणि आपला रायनो बरं आहे म्हणजे रात्री पाऊस पडला पण आता चांगला ऊन पडलाय. जातो आता आपण पाया पडायला. तर स्नेहलला पण मुंबईच्या गणपती बाप्पाची आठवण येते. तिचा पहिलाच वर्ष असेल की ती मुंबईचा गणपती बाप्पा म्हणजे सोडून नाही म्हणजे मुंबईचा गणपती बाप्पा नाही तिला मिळाले पहिल्याच वर्षी. पण आम्ही आज दुपारी निघालात मुंबईला जायला. आता पोचलोय आपल्या गणपती बाप्पाजवळ. गणपती बाप्पा मोरया. आपला ह्या नाही इथला नाही हा नाही. गणपती बाप्पाच्या पाया पडून आलोय आणि नाश्ता करते. मस्तपैकी भेळ केले घरी खायला. या सगळ्यांना नाश्ता करायला. आता ताईची आणि स्नेहलची तयारी चालू आहे जेवणाची आणि नैवेद्याची. तर आज काय नैवेद्य आपल्या बाप्पाला? बासुंदी. ताई काय करतेस तू? मी डाळ आणि भाजी. वटाण्याची भाजी. गणपतीमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ आपले 5 दिवस असतात. आणि काही ऋषीची पण भाजी करणार आहे. ऋषी आहे, ऋषीची पण भाजी आणि भाकरी. अच्छा, तर आपल्याला आज ऋषीची भाजी बघायला मिळेल. इकडे डाळ चालू आहे. तर आता आपली ऋषीच्या भाजीची तयारी चालू आहे. आई काय काय भाजीमध्ये कोणकोणती भाजी असते? भाजी पालक, पडवल, भेंडा, भोपळा, गवार, दुसरा काय काय नाही, वांग. आम्ही इकडे आईला मदत करते. तर आपण आता आत्मी जाऊया तिकडे. ऋषीच्या उपवासाची भाजी ही बघा. आणि आत्मी जाऊया तिकडे. ताई आणि स्नेहल त्या दोघी नैवेद्याची तयारी करतात. झाली तयारी? हो, चालू आहे.
बासुंदी गिफ्टची बासुंदी बनवतो आपण. कोणती? गिफ्टची बासुंदी. ताईकडे वटाण्याची भाजी करते आणि तिकडे स्नेहल बासुंदी. तर बासुंदीबद्दल स्नेहल माझी सांगणार आहे. काय नाही, आपण इकडे दूध आटवायला ठेवलंय आणि थोडं दूध आपण आधी गरम करून घेतलेलं. त्याच्यामध्ये हे जे गिफ्टचं रेडी मिक्स आहे बासुंदीचं ते आपण मिक्स करून घेऊया, कारण का ते डायरेक्ट टाकलं तर त्याचे गट्टे होतात, म्हणून आपण ते दुधात मिक्स करून घेणार. अच्छा, बाप्पाला आज बासुंदी खायला मिळणार आपल्या. आणि वटाण्याच्या भाजीसाठी आपले वटाणे आणि बटाटे चांगले मस्त उकडून घेतले ताईने कुकरमध्ये. इकडे आपली बासुंदी आणि आपण काजू आणि बदाम पण त्याची भरड करून घेतली. अच्छा, मस्त. आणि हा ढोलचा आवाज, सनईचा आवाज तुम्हाला येत राहील. आपल्या गावात गणपती असल्यामुळे हा आवाज नक्की येत असतो. तर बासुंदी स्नेहलने ती बासुंदी आपण आणलेली ती दुधामध्ये टाकून मिक्स करून घेतली चांगली. आणि इकडे दूध गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. बरोबर ना? हो. ड्रायफ्रुट्स पण आपण दुधातच मिक्स करून टाकणार आहोत, कारण का ड्रायफ्रुट्स पण डायरेक्ट भरड केल्यानंतर टाकले की ते चिकट होतात आणि त्याचे पण मग गट्टे तयार होतात. म्हणून आपण ड्रायफ्रुट्स पण थोडं लास्टला टाकू. ओके, म्हणजे ड्रायफ्रूट ते मिक्सर लावून घेतलेस मग अशी बोलीस तसं. आता साखर आणि टाकून घेतले आपण आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं. दूध पण आटवायचं असतं आणि ते ढवळत राहायला लागतं, कारण खाली लागलं नाही पाहिजे, नाहीतर मग ती एक असं थोडं करपलेली टेस्ट येते. ती अवॉइड करण्यासाठी आपण हे जे दूध आहे आटताना ते सारखं ढवळून घ्यायचं असतं. अच्छा, ॲक्च्युली माझी फेवरेट आईच्या हातची बासुंदी आहे. मी तिच्याकडनं शिकले, कारण गणपतीत आमच्याकडे जेव्हा बासुंदीचा नैवेद्य असतो तेव्हा आई करायची आणि तिच्या हातची बासुंदी खायला सगळे त्याच दिवशी यायचे मुद्दाम घरी. आणि तीच आईची परंपरा स्नेहलने आता कंटिन्यू ठेवली. आता आपण स्नेहलच्या हातची बासुंदी खाणार आहोत. आई एवढी चांगली नाही म्हणणार, पण तिच्याकडनं शिकले तर ट्राय करेन. नक्की होईल. आईने शिकवले म्हणजे बासुंदी पण आईने कशी बनवली तशीच होईल. चांगलं आठवण दिले. तोपर्यंत आपण बघूया ऋषीची भाजी तयारी कुठपर्यंत पोहोचली. ऋषीची भाजीची पण तयारी चालू आहे. इकडे आम्ही काय करतो सांगे? काळा भोपळा. काळा भोपळा. आणि आता काळा भोपळा कापते. आणि हे काय कापले? पडवळ कापलाय. पडवळ तेच. आणि ताई मका साफ करते. आणि आई तू काय करतेस? आई माटाची भाजी. आई माटाची भाजी साफ करते. आणि भेंडी आणि वांगी पण कापायचेत आपल्याला. वांगी, भेंडी. आता स्नेहल आपली बासुंदी दुधामध्ये मिक्स केलेली त्याला गरम दुधामध्ये टाकून घेते. हे घातल्यानंतर ढवळत राहायचंय, नाहीतर मग त्याचे सुद्धा लम्स फॉर्म होऊ शकतात. म्हणून मिश्रण घालताना ती चांगली ढवळून घ्यायची. मिश्रण चांगलं आपलं एक जीव करून घ्यायचं स्नेहल. आता बाप्पाप्रमाणेच म्हणून वाट बघतोय कधी बासुंदी होते. आणि मी स्नेहलची पहिल्यांदाच बासुंदी खाणार आहे. आणि बाप्पा पण आज खुश होईल चांगला. बाप्पाला आपल्याला गोड गोड बासुंदी खायला मिळणार आहे. आणि घरचा आपण वाट बघतोय. आम्ही ॲक्च्युली दुपारी निघणार आहोत. उद्या आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ नेक्स्ट येईल त्याच्यामध्ये आपल्याला गिरगावचा घरचा गणपती बघायला मिळेल. किती लिटर दूध घेतलं आपण याच्यामध्ये बनवायला बासुंदी? आपण हे जे होतं आधी 1 लिटर दूध आटायला ठेवलेलं आणि बाकीचं जे अर्धा लिटर होतं त्याच्या
अर्धा लिटरमध्ये, पाव लिटरमध्ये मी पहिला बासुंदी मिक्स ते जी पावडर होती ती मिक्स करून घेतलेली. आणि आता थोडंसं दूध घेते, त्याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रुट्स आपण बारीक केले ते आपण मिक्स करून घेऊया. आणि बासुंदी किती घेतली आपण याच्यामध्ये? बासुंदी मी 2 पॅकेट घेतली आहे, कारण आपण घरातच भरपूर जण आहोत त्यामुळे आपल्याला तेवढी लागेल. गिरगावला तर नातेवाईक पण खूप असायचे जेवायला, त्यामुळे आई जवळपास 3 ते 4 लिटरची बासुंदी करायची. अच्छा. हे आपले ड्रायफ्रुट्स जे आपण मिक्सर लावून एकत्र केलेले ते आता आपण दुधामध्ये ॲड करतोय. काही काही जण डायरेक्ट पण पावडर टाकतात, पण मग ते जे आहे ते सगळं खाली चिटकून राहतं तसंच आणि मग ते चांगलं नाही लागत, त्याची चव पूर्ण बासुंदीला येत नाही. त्यामुळे आपण हे असं मिक्स करून दुधामध्ये थोडं मिक्स करून टाकणार. अच्छा. आणि किती वेळ आपण ते मिक्स केल्यानंतर गॅस चालू ठेवायचा आहे? चांगलं दूध आटेपर्यंत आणि ती बासुंदी घट्ट झाली पाहिजे तोपर्यंत आपण ती चांगली आटून घेणार आहोत. आणि ही सगळी कामं आहेत ती खूप पेशन्सची आहेत, फास्ट गॅसवर होऊ शकत नाही, त्यामुळे स्लो गॅसवरच करायला पाहिजे, कारण नाहीतर ती जरा जरी खाली लागली तर त्याची जी टेस्ट आहे ती चांगली येणार नाही. बरोबर. म्हणजे एकदम परफेक्ट आईने शिकवले स्नेहला, एक एक सगळ्या गोष्टी बारीक बारीक सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता गॅसची फ्लेम पण एकदम स्लो आहे. आणि हे नंतर मिश्रण आता एकत्र केल्यानंतर ते दुधामध्ये ओतायचं, बरोबर? हो. आणि हे सगळ्यात शेवटी ओतायचं म्हणालीस. थोड्या वेळाने ह्याला चांगली उकळ आली की हे जे आपण आता मिक्स टाकले त्याच्यात, अच्छा, ते चांगलं मुरू देतात दुधामध्ये, मग टाकू. ओके. तर आपल्या बासुंदीमध्ये आता स्नेहल जे आपण ड्रायफ्रुट्सचे एकत्र केलेलं मिश्रण आहे ते आता दुधामध्ये टाकते, बरोबर ना? हो. आपलं दूध पण त्याला चांगली उकळ आली आहे, अजून थोडं कडायचं बाकी आहे, पण आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया. ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर पण चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे. आणि याच्यानंतर किती टाइम गॅस चालू ठेवायचा आपला? ती चांगली घट्ट होईपर्यंत. अच्छा. आणि इकडे ताई काय करतेस? भाकरी. भाकरीचं पीठ गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे, मोदकाला जसं आपण उकडतो ना तसं. अच्छा. आणि वटाण्याची भाजी झाली आपली? झाली बी, ते खाली आहे. अच्छा. आणि इकडे वटाण्याची भाजी मस्त आली एकदम. जेवण पण येते आणि आपलं नैवेद्य पण. तर आपली बासुंदी रेडी झाली आणि बाप्पाला जातो नैवेद्य दाखवायला. आणि आई काय करते? भाकरी. वरीची भाकरी ऋषीला. वरीची भाकरी ऋषीला. आणि ताई भाकऱ्या भाजते. भाजी दाखव तू. आणि भाजी. आणि इकडे ऋषीची भाजी. भाजी खायची. आरतीला केलं सगळं. मस्त ऋषीची भाजी आम्हाला बनवली. तर पप्पा नैवेद्य दाखवून आले. ॲक्च्युली आम्ही एक रील्स शूट करत होतो, तो रील्स नक्की आपल्या लवकर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. आणि आता आपल्या बाप्पाची आरतीसुद्धा चालू झाले, तर आता आरतीला जातोय. तर आता आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली आणि बाजूचा पण आपलाच गणपती बाप्पा म्हणजे आपल्या अण्णाचा आहे. आणि आता मी जेवून निघते. बघूया 3ची जेटी आहे आणि 3ची जेटी म्हणजे आता 1:45 वाजलेत. मग पटपट जेवून लगेच रेडी होऊन निघतो. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजे आता प्रवास आमचा मुंबईचा असेल. तर मंडळी निघतो आम्ही. 3ची जेटी आपली वेशीवरून. तो निरूपण बाय बाय. बाय बाय. बाय बाय पण राहते. चला हा चला अप्पा. आणि आपला रायनो तर भावाची गाडी मागे घेतात.
बाय बाय. बाय बाय, जा सावकाश. चला येतो. बाय बाय, जा सावकाश. बाय बाय बाय. तर मंडळी आम्ही जेटीवरती पोहोचलो, पण जेटी फुल भरले. तर आपण आता मंडळ मागे जाणार. तर आम्ही ते ॲक्च्युली विचारलं तर ते मला सीझन असल्यामुळे ना जेटी कंटिन्यू चालू आहे. तर आम्ही थांबलो आहे, ते वेट करतो. आमच्या पण पुढे एक गाडी होती, म्हणजे वॅगनर होती ती पण तिथे सामने तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि पुढे पण आमच्या 2-4 गाड्या आहेत. तर कदाचित लगेच जेटी येईल. मग नाहीतर आमचा विचार होता की मंडळ मार्गे जाणार होतो आम्ही. तिकडे CNG पण मिळाला असता आम्हाला, आणि पण तिकडे रोड खूप खराब आहे. तर आम्ही आता थांबलो, मग इथेच थांबतो. जेटी लगेच येईल, आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू करू. तर जेटी आली मंडळी लगेच. ॲक्च्युली आता सीझन चालू असल्यामुळे खूप गाड्या येतात. हॅलो. तर निघालो आम्ही जेटीतून, आता पलीकडे जाऊ. हा ताई मिळाली आम्हाला जेटी. हा निघालो इकडून. हा तर पोचलोय आम्ही जेटीवरती. या साईडला मस्त वाटतं एकदम. गावचं वातावरण पावसामुळे एकदम हिरवंगार झालंय. मंडळी आम्ही आता जवळपास माणगावच्या पोचलो. इथून एक 15-16 किलोमीटर माणगाव आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा, किती सुंदर स्वच्छ आकाश आहे. आणि खाली हा गाव आहे, शहर आहे. गाव पण खूप डेव्हलप झाले. जाऊया आपण, बघूया माणगावला किती वाजता पोचतोय आपण. आता जवळ 5 वाजता आलेत. बारीक बारीक पाऊस पण भेटला मध्ये आम्हाला येताना. तर मित्रांनो, आता आम्ही पोचले माणगावच्या पेट्रोल, म्हणजे CNG फिल करायला. CNG आपला गावी संपलेला. आता बघूया किती प्रेशर आणि किती CNG बसतोय आपला. आतापर्यंत 7.30 आणि रेट किती आहे? 75. बघूया फुल किती होते. आतापर्यंत मॅक्स टू मॅक्स 8.47 बसला आहे, म्हणजे 8.5 केजी बसला आहे. प्रेशर कमी असं वाटते मला, कारण फक्त एवढंच CNG बसतो गाडीमध्ये. 7.5 झाले. 8.12 609चा CNG बसला आहे. तर निघूया आता आपला माणगाववरून हायवे जायला. तर आपल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन पण आहे. आज 2-4 ठिकाणी मिळाले गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेले. लगेच बाप्पा आले आणि 1.5 दिवसाचे बाप्पा विसर्जनासाठी लगेच निघाले पण नाही, समजला पण नाही. हे 5 दिवस आमच्याकडून कसे निघून जातील आम्हाला पण नाही कळणार. खूप कमी वाटतं बाप्पा घरी आलेला. 5 दिवस म्हणजे खूप कमी वाटतात. तर आम्ही आता पोचलो कोल्हाटच्या पुढे, आणि आता स्नेहाली गाडी चालवते. किती मस्त वाटते. गावाला पुढच्या प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे. तो सीट बेल्ट नाही लावला तर तो वाजेल. तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे वडखळ बायपासला. फूड मॉल म्हणून हॉटेल आहे. इथे मी साधा डोसा घेतला आहे, आणि स्नेहलने कोणता डोसा आहे तो? घी रोस्ट नाही काय, गार्लिक रोस्ट डोसा. गार्लिक रोस्ट डोसा. फर्स्ट टाइम करणार. स्नेहल फर्स्ट टाइम ट्राय करते डोसा. आणि हा वाला. हां, म्हणजे हा वाला डोसा. आणि मी स्नेहलचा फेवरेट साधा डोसा घेतला आहे. तर त्या सगळ्यांनी नाश्ता करायला. आणि इकडून पुढचा प्रवास चालू असेल आपला. आणि ॲक्च्युली येणारा रोड जो आहे ना, एकदम मस्त रोड आहे. आणि त्यादिवशी आम्ही गेलो ना, त्यादिवशी रोड म्हणजे ट्रॅफिक पण थोडी होती, आणि रात्रीचं थोडं सावकाश जावं लागतं.
त्यामुळे सावकाश गेलो आणि येताना आता मस्त आलो आहे. आता वडकलच्या थोडा पुढे आलो आहे, बघूया अजून किती वेळ लागतो आहे. तर मंडळी निघालो आहे आम्ही नाश्ता करून. 7:30 वाजलेत. तर बघूया किती वेळ लागतो अजून आम्हाला पोचायला घरी. तर काळोख झाला आहे, तर आरामात जाऊ आम्ही. मंडळी आता रात्रीचे 9 वाजलेत आणि मी घरी पोचलो. आम्ही येताना प्रवास आमचा खूप मस्त झाला, कारण की असा येतानाचा रोड एवढा खराब नाही आहे, पण जाताना रोड खूप खराब आणि रात्रीचा प्रवास होता, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आम्हाला. पण आता आम्ही येताना रोड एकदम मस्त होता, त्याच्यामुळे आम्ही 5.5-6 तासामध्ये ते पण मध्ये थांबून वगैरे आलो. तर हा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.